चुकीच्या दिशेला भरकटत चालली, पण इथे सगळेजण तरुणच आहे, भारताचं नेतृत्व आहे, याबद्दल काय सांगाल? जेव्हा मला मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा फोन आला, त्याच्यानंतर मी त्यांचे काही पोस्ट पाहिल्या, तर खरं सांगायला गेलं ना, एक विश्वास नावाची गोष्ट असते, ती मला मल्हारी अप्पा गव्हाणे यांच्या पूर्ण जे काही त्यांनी अपलोड केलेले जे काही स्टेटस होते त्याच्यावरून कळालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा या व्यक्तीचा मला फोन आला, त्यांच्या बोलण्यामध्ये असलेलं ते प्रेम, आपुलकी आणि पहिली गोष्ट तो एका महिलेला देण्यात येणारा सन्मान, तो सन्मान खरं तर मला त्यांच्या बोलण्यातून जाणवला. त्यामुळे पुढचा मागचा कोणताही विचार केला नाही आणि मी या कार्यक्रमाला येईल असं मी आप्पांना सांगितलं. आणि मी आज कालपासनं मी आज 2 दिवस हे जे काही आयोजन नियोजन बघते, एवढी शिस्त, एवढा मोठा कार्यक्रम, मोठ्या प्रमाणात असलेला कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये असलेले प्रत्येक गोष्टीची शिस्त, एकदम शिस्तबद्ध हा कार्यक्रम झाला. आणि खरंच उद्यापासून देखील 26 तारखेपर्यंत जो कार्यक्रम होणार आहे तो देखील असा शिस्तप्रिय होणार आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मल्हारी अप्पा गव्हाणे यांना खरंच खूप लाख मोलाचे धन्यवाद असतील की त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा गावातून आलेल्या मुलीला एवढ्या मोठ्या स्टेजवरती येण्याची संधी मिळवून दिली. त्यांचे पुन्हा एकदा खूप सारे आभार. चला, आयकॉन खेळाडू दिनेश सर.